वेलकम स्टुडंट. न्यू लेक्चर ऑफ वेव्ह मोशन. विद्यार्थी मित्रांनो, कालपर्यंत आपण वेव्ह मोशनमध्ये इंटेन्सिटी ऑफ वेव्ह ह्या टॉपिकपर्यंत आपण कव्हर केले. आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक चालू करतोय वेव्ह मोशन. जे काही वेव्हचं जे काही बेसिस म्हणजे थोडक्यात आपण जे काही बेसिक पॉईंट आहे ते आपल्या कालच्या लेक्चरपर्यंत संपलेले. आजपासून जे काही तुमचे नवीन टॉपिक आहे हे सगळे असतील कंपोजिशन ऑफ वेव्ह किंवा दोन वेव्ह ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस कोणकोणते फेनॉमेना आपल्याला पाहायला मिळतील त्याच्याशी रिलेटेड आता आपले टॉपिक चालू होणार आहे. तर हा जो नवीन टॉपिक आपण स्टडी करतोय तो स्टडी करण्याच्या अगोदर आपल्याला सुपरपोजिशन प्रिन्सिपल हा माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजेच याचा अर्थ काय सांगतो आपण की ज्या दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेव्ह ह्या जर एकत्र आल्या तर त्याच्यामुळं वेव्हवर काय इफेक्ट होऊ शकतो हे आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. जनरली एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्यावेळेस आपण वेव्हचं स्टडी करतोय तर त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे काही पार्टिकल असतात ते पार्टिकल काय होत असतात त्याच्या मीन पोझिशनच्या काय होत असतात, ऑसिलेट होत असतात. म्हणजे याचा अर्थ ते ऑसिलेशन करत असतात. आणि आपण जे काही सगळे वेव्हची इक्वेशन बघतोय हे सगळे काय तुमचे सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. म्हणजेच याचा अर्थ काय, जे काही डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे ते इक्वेशन काय असणार आहे, y = a sin ओमेगा t + phi या फॉर्ममध्ये असणार आहे. नाऊ वी आर गोइंग टू स्टडी द सुपरपोजिशन प्रिन्सिपल. आता आपण सुपरपोजिशन प्रिन्सिपल बघूया. मग सुपरपोजिशन प्रिन्सिपल काय सांगतो आपल्याला बघा, व्हेन टू ऑर मोर वेव्ह ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम अराइव्ह ॲट अ पॉईंट ऑफ द मीडियम सायमल्टेनियसली. म्हणजेच काय की जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेव्ह या एखाद्या मीडियममधून ट्रॅव्हल होत असतील आणि जर का एका पॉईंटला जर का ते सोबत येऊन जर का मीट होत असतील, each wave produce its own displacement at the point independent of the other. तर जी काय प्रत्येक वेव्ह काय करते, तिचं स्वतःचं काय करणार, डिस्प्लेसमेंट काय करणार आहे, प्रोड्यूस करणार आहे. द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ॲट दॅट पॉईंट इज इक्वल टू द वेक्टर सम ऑफ द डिस्प्लेसमेंट ड्यू टू द अदर वेव्ह. म्हणजे काय रिझल्टंट डिस्प्लेसमेंट असेल, हे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट कसं असेल, जे काय दोन वेव्ह ह्या दोन वेव्हच्या वेक्टर सम एवढं असेल. ओके, डायग्राम दाखवली बघा. सपोज y1 एक तुमची वेव्ह आहे, तिचं इक्वेशन आपल्याला माहिती काय असणार आहे, y = a sin ओमेगा t + phi असेल. ठीक आहे. सिमिलरली y2 एक दुसरी वेव्ह आहे. ठीक आहे. आता ज्यावेळेस ह्या दोन वेव्ह ह्या पॉईंटला मीट होणार आहे, ठीक आहे, तिथं ह्या पॉईंटला मीट झाल्यानंतर जी काही रिझल्टंट वेव्ह असेल ती रिझल्टंट वेव्ह आपल्याला या फॉर्ममध्ये मिळणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय, आपण काय सांगतो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. म्हणजे याचा अर्थ काय, जे काय y असेल हे y काय असेल तर वेक्टर सम ऑफ. मग आता वेक्टर सम म्हणजे काय असेल की दोघांची काय होणार, दोन डिस्प्लेसमेंटची काय होणार आहे, ॲडिशन होणार आहे. कारण की डिस्प्लेसमेंट काय तुमची वेक्टर क्वांटिटी. म्हणजे याचा अर्थ काय, वेक्टरचे सगळे रूल काय करेल, हा सॅटिस्फाय करणार आहे. म्हणजे जर वाय काय असेल तर y1 + y2 असेल. मग आता इथं प्रश्न असा पडतो की समजा या दोन वेव्ह जर का इन फेज असतील, याचा अर्थ काय, जर का ते दोन वेव्ह ट्रॅव्हल होताना जर का त्यांचे दोघांचे फेज जर का सेम असतील, म्हणजे समजा या फॉर्ममध्ये आपण सांगतोय की सपोज एक तुमची वेव्ह आहे, ठीक आहे, आणि सेकंडली दुसरी एक वेव्ह आपण कन्सिडर केली, दोन्ही जर का इन फेज असतील म्हणजे दोघांचा फेज जर का सेम असेल त्याचा अर्थ काय होईल, तिची जी काय ॲम्प्लिट्यूड आहे, ॲम्प्लिट्यूड काय होणार आहे, इन्क्रीज होणार. म्हणजे याचा अर्थ काय, दोन वेव्हचा काय होईल, ॲम्प्लिट्यूड ॲड होईल. म्हणजे डिस्प्लेसमेंट ॲड झाल्यामुळे काय होईल, y1 + y2 ॲम्प्लिट्यूड काय होईल, इन्क्रीज होईल. पण समजा ह्या दोन वेव्ह जर का आउट ऑफ फेज असतील तर त्यास काय होईल की जे काही त्यांचं आपल्या रिझल्टंट जे काही डिस्प्लेसमेंट आहे याचं काय होईल, सबस्ट्रॅक्शन होईल. म्हणजे आपल्याला इक्वेशन ॲम्प्लिट्यूड काय होईल, डिक्रीज होईल. मग ते ॲम्प्लिट्यूड इन्क्रीज होणं किंवा डिक्रीज होणं किंवा ज्यास आपण डिस्प्लेसमेंटची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करतोय त्यावरून जे काही सुपरपोजिशन आहे, सुपरपोजिशन ऑफ वेव्हचे काही फेनॉमेनॉन पडतात. ठीक आहे. तर ते फेनॉमेनॉन आपण शॉर्टमध्ये आता स्टडी करू आणि नंतर आपण डिटेलमध्ये स्टडी करणार. मग त्यामध्ये सगळ्यात पहिले तो म्हणजे इंटरफरन्स. मग आता इंटरफरन्स म्हणजे काय सांगतो आपण की सुपरपोजिशन ऑफ टू वेव्ह हॅव्हिंग इक्वल फ्रिक्वेन्सी आणि इक्वल ॲम्प्लिट्यूड. म्हणजे अशा दोन वेव्ह की ज्या दोन वेव्हची फ्रिक्वेन्सी कशी असेल, सेम असेल, त्यांचं ॲम्प्लिट्यूड जर का सेम असेल तर त्या वेव्हला काय आपण इंटरफरन्स म्हणतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट बीट्स. बीट म्हणजे काय सांगतो आपण की इक्वल फ्रिक्वेन्सी आणि सेम डायरेक्शन. समजा दोन फ्रिक्वेन्सीज आहे, या दोन फ्रिक्वेन्सी समजा नियरली इक्वल असतील, ठीक आहे, याच्यात आपण एक पॉईंट टाकू, नियरली जर का इक्वल फ्रिक्वेन्सीज असतील आणि डायरेक्शन जर का सेम असेल तर त्याला आपण काय म्हणतो, बीट रिप्रेझेंट करतो. त्यानंतर स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्ह म्हणजे काय सांगतो आपण की ज्या काही इक्वल वेव्ज असतील पण त्या जर का अपोजिट डायरेक्शन जर का मूव्ह होत असतील त्यांना आपण काय म्हणतो, स्टेशनरी वेव्ह. समजा आपण एक्झाम्पल कन्सिडर की सपोज एक तुमची वेव्ह आहे, ठीक आहे, आणि आफ्टर ती काय होत असेल जर का पुन्हा त्याच अपोजिट डायरेक्शन मूव्ह होत असेल त्याच काय होईल, ती स्टेशनरी वेव्ह काय होईल, फॉर्म होईल. आणि लास्ट आहे लिसाजोस फिगर. जे का परपेंडिक्युलर वेव्हचं जर का सुपरपोजिशन झालं त्यास आपल्या काय मिळतात, लिसाजोस फिगर काय होतात, पाहायला मिळतात.
मग आता हे जे काय सुपरपोजिशन ऑफ वेव्ह ह्या सुपरपोजिशन वेव्हचं जे काही क्लासिफिकेशन आहे ते या फॉर्ममध्ये केलं जातं, इंटरफरन्स, बीट, स्टेशनरी वेव्ह आणि लिसाजोस फिगर. तर आपण हे जे काही इंटरफरन्स आणि बीट हा सेपरेट टॉपिक आहे, पण जो का स्टेशनरी वेव्ह ह्या स्टेशनरी वेव्हचे पुन्हा 2 टाईप पडतात, कारण की जनरली आपण जे काही वेव्ह या वेव्हचं 2 टाईपमध्ये क्लासिफिकेशन करतो, लॉन्जिट्युडिनल वेव्ह आणि ट्रान्सफर वेव्ह. म्हणजे स्टेशनरी वेव्ह पण ट्रान्सफर वेव्ह आणि लॉन्जिट्युडिनल वेव्हमध्ये काय विधीचं क्लासिफिकेशन होईल. म्हणजे काय ट्रान्सफर वेव्हज आहे ही ट्रान्सफर वेव्हचं ॲप्लिकेशन आहे स्ट्रेट स्ट्रिंग आणि सोनोमीटर, आणि जे काय लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे त्याचे ॲप्लिकेशन आहे ऑर्गन पाईप आणि रेझोनन्स ट्यूब. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं तुमचं जनरल क्लासिफिकेशन ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. पण आता जसं आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ह स्टडी करणार आहे, तर त्या अगोदर आपल्याला जनरली जसं आपण सांगतो की ते तुमचं SHM जर का परफॉर्म करत असतील आणि जर का 2 पार्टिकल ते SHM होऊन ज्यावेळेस ते कंपाऊंड होतील त्यावेळेस त्यांचं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आणि त्याच्या फेजमध्ये काय चेंज होत असेल ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ते ज्यावेळेस तुम्हाला कळेल त्याच्यामुळे इंटरफरन्स, बीट, स्टेशनरी वेव्ह टॉपिक काय होतील क्लिअर होतील. तर त्यासाठी आपण सुरुवातीला कंपॅरिझन किंवा कंपोजिशन ऑफ QSHM हा टॉपिक काय करू, कव्हर करू. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा की समजा आपण 2 वेव्ह कन्सिडर केल्या आणि या 2 वेव्ह जर का SHM परफॉर्म करत असतील, म्हणजे थोडक्यात ही एक वेव्ह आहे तुमची. ठीक आहे, ह्या वेव्हचं काही ते डिस्प्लेसमेंट y1 ते इक्वेशन घेऊ आपण A1 sin ओमेगा टी प्लस अल्फा 1, की आपण x1च्या फॉर्ममध्ये म्हणू A1 sin ओमेगा टी प्लस अल्फा 1. सेकंडरी जी असेल ती वेव्ह असेल तिचं डिस्प्लेसमेंट आहे x2 A2 sin ओमेगा टी प्लस अल्फा 2. त्यात आपल्याला माहिती A1 ॲम्प्लिट्यूड असेल, ओमेगा फ्रिक्वेन्सी असेल, अल्फा 1 त्याचा फेज असेल. ठीक आहे, मग आता A1 A2 आपण तिथे ॲम्प्लिट्यूड अल्फा 1 अल्फा 2 इनिशियल फेज असतील, x1 x2 डिस्प्लेसमेंट असतील, तर त्याचं काय रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट कसं आपण कॅपिटल X इज इक्वल्स टू x1 प्लस x2च्या फॉर्ममध्ये. मग आता जर का आपण 2 इक्वेशन ॲड केले, कारण की ते व्हेक्टर आहे. ठीक आहे, म्हणजे जर आपण व्हेक्टर सम जर का त्यांची घेत असेल तर व्हेक्टर समपासून आपल्याला जी काही वेव्ह मिळेल ती पण कशी मिळायला पाहिजे, रिझल्टंट वेव्ह. म्हणजे याचा अर्थ काय, तिचं पण इक्वेशन A साइन ओमेगा टी प्लस डेल्टा किंवा A साइन ओमेगा टी प्लस सम फेज कॉन्स्टंटच्या फॉर्ममध्ये इक्वेशन मिळायला पाहिजे. मग तेच आपण काय करतो आता सॉल्व्ह करतोय. x इज इक्वल्स टू A1 साइन ओमेगा टी प्लस अल्फा 1 प्लस A2 साइन ओमेगा टी प्लस अल्फा 2. A1 इंटू आता बघा साइन ओमेगा टी प्लस अल्फा 1, म्हणजे याचा अर्थ काय, इथं आपण साइन A प्लस बीचा फॉर्म यूज करू शकतो. साइन A प्लस बी काय तुमचा साइन A इंटू कॉस बी प्लस कॉस A इंटू साइन बी. तो फॉर्म वापरला तर काही इक्वेशन मिळेल बघा, साइन ओमेगा टी इंटू कॉस अल्फा 1 प्लस कॉस ओमेगा टी इंटू साइन अल्फा 1 प्लस A2 इंटू साइन ओमेगा टी इंटू कॉस अल्फा 2 प्लस कॉस ओमेगा टी इंटू साइन अल्फा 2. A1 जर का आपण इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन मिळेल बघा, A1 साइन ओमेगा टी इंटू कॉस अल्फा 1 प्लस A1 कॉस ओमेगा टी साइन अल्फा 1 प्लस A2 साइन ओमेगा टी इंटू कॉस अल्फा 2 प्लस A2 कॉस ओमेगा टी इंटू साइन अल्फा 2. आपण A1 आणि A2च्या टर्म कॉमन एका ब्रॅकेटमध्ये घेऊ बघा, A1 साइन ओमेगा टी इंटू कॉस अल्फा 1 प्लस A2 साइन ओमेगा टी कॉस अल्फा 2, म्हणजे साइन आणि कॉसची टर्म आपण एका ब्रॅकेटमध्ये घेतली. A1 कॉस ओमेगा टी इंटू साइन अल्फा 1 प्लस A2 कॉस ओमेगा टी अल्फा 2. आता जर काही तू साइन ओमेगा टी कॉमन काढला तर इक्वेशन मिळेल आपल्याला A1 कॉस अल्फा 1 प्लस A2 कॉस अल्फा 2 प्लस कॉस ओमेगा टी A1 साइन अल्फा 1 प्लस A2 साइन अल्फा 2. त्याला इक्वेशन नंबर आपण काहीतरी दिलाय. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय सांगतो की जे काय रिझल्टंट वेव्ह ही रिझल्टंट वेव्हचं जे काय डिस्प्लेसवर असेल ती डिस्प्लेसमेंट साइन ओमेगा टी इंटू काहीतरी फॉर्ममध्ये आलं पाहिजे. ठीक आहे, तेच आपण आता रिप्रेझेंट करतोय बघा. मग आता जर काही इक्वेशन मिळेल तुम्ही A1 काय मिळतं तुम्हाला, A1 इंटू कॉस अल्फा 1 प्लस A2 कॉस अल्फा 2 इक्वल टू आर कॉस डेल्टा आणि A1 साइन अल्फा 1 प्लस R2 साइन अल्फा 2 इक्वल टू आर साइन डेल्टा. म्हणजे जर काही इक्वेशन बघितलं तुम्ही एक्स काय मिळेल तुम्हाला साइन ओमेगा टी इंटू आर कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगा टी इंटू साइन डेल्टा. जर का आर इथं आपण कॉमन घेतला तर आपल्या लक्षात येईल की साइन ओमेगा टी इंटू कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगा टी इंटू साइन डेल्टा. म्हणजे त्याचा अर्थ इक्वेशन तुम्हाला मिळते आर इंटू साइन ओमेगा टी प्लस डेल्टा. म्हणजे आपण जे काही इक्वेशन सांगत होतो की आर इथं काय असेल रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आणि इक्वेशन तुमचं काय असेल SHMच्या फॉर्ममध्ये असेल, दॅट इज आर इंटू साइन ओमेगा टी प्लस डेल्टाच्या फॉर्ममध्ये. मग आता हे जे काही रिझल्टंट जो का आर मिळतोय हा रिझल्टंट आर म्हणजे थोडक्यात ॲम्प्लिट्यूड किती असेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याकडे इक्वेशन बघा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. मग आता जे काही इक्वेशन आपण बघितले इक्वेशन 5 आणि 6, ह्या इक्वेशन 5 6ला काय करू आपण त्यांचा स्क्वेअर आणि ॲड करू. तर काय इक्वेशन मिळेल बघा, A1 cos alpha 1 plus A2 cos alpha 2 bracket square plus A1 sin alpha 1 plus A2 sin alpha 2 bracket square is equals to R square cos square delta plus R square sin square delta. आता याचा इक्वेशन A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे A स्क्वेअर प्लस 2AB प्लस बी स्क्वेअरने आपण याला सॉल्व्ह करूया.
ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा 1 प्लस ए टू स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा 2 प्लस 2a1 a2 कॉस अल्फा 1 इंटू कॉस अल्फा 2 प्लस a1 साइन स्क्वेअर अल्फा 1 प्लस a2 साइन स्क्वेअर अल्फा 2 प्लस 2a1 a2 साइन अल्फा 1 इंटू साइन अल्फा 2 इज इक्वल्स टू आर स्क्वेअर इथून कॉमन काढूया कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस साइन स्क्वेअर डेल्टा. समजा या इक्वेशनमध्ये आपण a1 कॉमन घेतला तर आपल्याला मिळेल बघा कॉस स्क्वेअर अल्फा 1 प्लस साइन स्क्वेअर अल्फा 1. ओके, a2 जर का कॉमन घेतला तर कॉस स्क्वेअर अल्फा 1 प्लस साइन स्क्वेअर अल्फा 2 प्लस 2a1 a2 कॉमन घेतला तर कॉस अल्फा 1 इंटू कॉस अल्फा 2 प्लस साइन अल्फा 1 इंटू साइन अल्फा 2 इक्वल टू आर स्क्वेअर, कारण की कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस साइन स्क्वेअर डेल्टा म्हणजे किती असेल 1 असेल. मग आता इथं पण कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर आणि इथं कॉस स्क्वेअर साइन म्हणजे काय तो पण होईल, म्हणजेच a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस अल्फा 1 मायनस अल्फा 2 इक्वल टू आर स्क्वेअर. मग आपल्याला फक्त रिझल्टंट विचारले म्हणजे आर इक्वल टू काय असेल स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस अल्फा 1 मायनस अल्फा 2. दिस इक्वेशन रिप्रेझेंट द रिझल्टंट अँप्लिट्यूड ऑफ द टू वेव्ह. म्हणजे या दोन वेव्ह असतील तर या दोन वेव्हचा जो का रिझल्टंट अँप्लिट्यूड असेल ते इक्वेशन तुम्हाला या फॉर्ममध्ये काय होणार आहे रिप्रेझेंट करते. मग आता हे झालं तुमचं रिझल्टंट अँप्लिट्यूडसाठी. तर समजा जर का तुम्हाला फेज कॅल्क्युलेट करता असेल किंवा आपण असं म्हणतो की डायरेक्शन जर का आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर त्यास आपण कॅल्क्युलेट करतो. बघा इक्वेशन 5 आणि 6 जे होतं त्याला काय करू आपण इक्वेशन 6ला 5ने डिवाइड करू म्हणजे a1 साइन अल्फा 1 प्लस a2 साइन अल्फा 2 अपॉन a1 कॉस अल्फा 1 प्लस a2 कॉस अल्फा 2 इक्वल टू आर साइन डेल्टा डिवाइड बाय आर कॉस डेल्टा. म्हणजेच काय इक्वेशन मिळेल बघा आर आर कॅन्सल होतील म्हणजे इथं काय मिळेल तुम्हाला साइन अपॉन कॉस दॅट इज टॅन डेल्टा. म्हणजे त्याचा अर्थ काय डेल्टा जर का आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर इक्वेशन काय मिळेल टॅन इनवर्स ऑफ a1 साइन अल्फा 1 प्लस a2 साइन अल्फा 2 अपॉन a1 कॉस अल्फा 1 प्लस a2 कॉस अल्फा 2. मग त्याच्या काही डिफरंट केसेस आहे की समजा आपल्याला त्याचा अँप्लिट्यूड जर का कॅल्क्युलेट करायचं असेल आणि जर का तुमचा फेज जर का 0 असेल म्हणजे अल्फा 1 इक्वल टू अल्फा 2 असेल त्याच रिझल्टंटचा फॉर्म्युला आपल्याला मिळेल आर इक्वल टू स्क्वेअर ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 दॅट इज a1 प्लस a2 ब्रॅकेट स्क्वेअर रिझल्टंट इक्वल टू a1 प्लस a2. म्हणजे त्याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो की ज्यावेळेस तुमचा फेज हा जर का 0 असेल म्हणजे थोडक्यात दोन वेव्हचा फेज डिफरन्स जर का 0 असेल तर त्यावेळेस तुमचं काय अँप्लिट्यूड काय होणार आहे ॲड होणार आहे म्हणजे तुमचं रिझल्टंट अँप्लिट्यूड काय होईल इन्क्रीज होईल. ठीक आहे, म्हणजे a1 a2 सेम असेल तर रिझल्टंट अँप्लिट्यूड विल बी इन्क्रीजेस अँप्लिट्यूड काय होईल इन्क्रीज होईल. म्हणजे याचा अर्थ काय जे काय दोन वेव्ह तुमच्या आल्या त्या दोन वेव्हचं काय असेल तुमचं अँप्लिट्यूड काय झालं असेल इन्क्रीज झालेलं असेल. ओके, त्यानंतर समजा तुमचा फेज डिफरन्स हा जर का पाय असेल म्हणजे 180 डिग्री असेल तर त्यावेळेस आपण काय लिहिणार आर इक्वल टू स्क्वेअर ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर मायनस 2a1 a2. ठीक आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आपण कॉस 180 व्हॅल्यू तुमची काय असते -1 असते. ठीक आहे, म्हणजे फॉर्म्युला काय मिळाला बघा a1 स्क्वेअर a1 मायनस a2 स्क्वेअर स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाले म्हणजे आर इक्वल टू a1 मायनस a2. समजा a1 a2 जर का a असेल तर रिझल्टंट अँप्लिट्यूड किती असेल 0 असेल. म्हणजे याचा अर्थ काय जर का फेज जर का बदलला तर तुमचं अँप्लिट्यूड काय होत चालते चेंज होत चालते. मग आता हे जे काय अँप्लिट्यूड चेंज होणं या सिच्युएशनवरून आपण जो का आपला नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे इंटरफरन्स ऑफ द टू वेव्ज तो काय करतो आपण स्टडी करतो. मग आता इंटरफरन्स ऑफ टू वेव्ह हा ज्यास आपण स्टडी करणार त्याचा इंटरफरन्स ऑफ टू वेव्हमध्ये आपण जनरली जे काय सांगतोय तेच आत्ता जे काही इक्वेशन घेतलं आपण तीच इक्वेशन थोडीशी रिपीट होते. ठीक आहे, पण की इंटरफरन्स म्हणजे काय बघा where two or more wave of equal frequency and equal amplitude traveling in the same direction and if they are superimposed then intensity of different point is different. म्हणजे त्याचा अर्थ काय की ज्या दोन वेव्ह या इक्वल फ्रिक्वेन्सीच्या आणि इक्वल अँप्लिट्यूडच्या या समजा सेम डायरेक्शनमध्ये कमी होत असतील आणि जर का त्या सुपर इम्पोज झाल्या त्यामुळे काय होईल की त्या पॉईंटची काय इंटेन्सिटी काय होईल इन्क्रीज होणार आहे. इंटेन्सिटी इन्क्रीज होणार म्हणजे याचा अर्थ काय थोडक्यात त्याचं अँप्लिट्यूड काय होणार इन्क्रीज होणार आहे. मग काही पॉईंट असे असतील की त्या पॉईंटला अँप्लिट्यूड इन्क्रीज होईल, काही पॉईंट असे असतील की त्या ठिकाणी डिक्रीज होईल किंवा काही पॉईंट असे तिथं 0 होईल. तर हे जे काही सुपर पोझिशन आहे वेव्हचं त्याला आपण काय म्हणतो इंटरफरन्स म्हणतो. मग आता जे काही इंटरफरन्स असते ते बेसिकली दोन टाईप असते, एक असतो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि एक असतो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. पण त्या अगोदर जे काय आपण रिझल्टंट कॅल्क्युलेट करायचा जो का फॉर्म्युला बघितला होता तो आपण इथं बघूया. रिझल्टंटचा फॉर्म्युला a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस 5 आणि टॅन डेल्टा a2 साइन अल्फा 5 प्लस a1 a2 प्लस a2 कॉस 5. ठीक आहे, आणि जी काही इंटेन्सिटी ऑफ वेव्ह असते दिस इंटेन्सिटी ऑफ वेव्ह इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर. हे आपण इंटेन्सिटी ऑफ वेव्हच्या इक्वेशनमध्ये पण आपण डिराईव्ह केलं होतं इंटेन्सिटी डायरेक्टली प्रपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर. मग आता जो काय हे आय जर का आपण इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला मिळेल बघा I1 प्लस I2 प्लस 2 इंटू स्क्वेअर ऑफ I1 I2 कॉस 5. ठीक आहे, म्हणजे a1 स्क्वेअरची व्हॅल्यू काय करणार आपण I1 प्लस I2. ठीक आहे, दिस इज द इक्वेशन फॉर
इंटेन्सिटी ऑफ द वेव्ह इन इंटरफरन्स पॅटर्न. ज्यास इंटरफरन्स आपल्याला पाहायला मिळेल त्यास आपण इंटेन्सिटी काय घेणार, I1 + I2 + 2 × स्क्वेअर रूट ऑफ I1 I2 cos phi. ओके. त्यानंतर जे काय इंटरफरन्सचे दोन टाईप आपण सांगितले, एक म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि दुसरा काय असतं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. मग आता कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे काय की ज्या वेळेस दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेव्ह इक्वल फ्रिक्वेन्सीच्या आणि इक्वल ॲम्प्लिट्यूडच्या एका सेम डायरेक्शनमध्ये मूव्ह होत असतील आणि जर का ते इन फेज असतील म्हणजे थोडक्यात त्या जर का सेम फेजमध्ये असतील तर त्याच त्यांचा ॲम्प्लिट्यूड कसं असेल, मॅक्झिमम असेल. तर अशा जे काही वेव्ज असतात किंवा असे जे काही इंटरफरन्स असतील त्याला आपण काय म्हणतो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, म्हणजे ॲम्प्लिट्यूड कसं असेल, मॅक्झिमम असेल. मग आता बघा विद्यार्थ्यांनो, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड्स काय सांगतो आपण, A = स्क्वेअर रूट ऑफ A1² + A2² + 2A1 A2 cos डेल्टा. डेल्टा म्हणजे आपण फेज सांगितलं आहे. मग जर का डेल्टा हा जर का 0, 2π, 4π म्हणजे जर का फेज डिफरन्स जर का या फॉर्ममध्ये असेल म्हणजे इव्हन मल्टिपल ऑफ पाय असेल आणि पाथ डिफरन्स जर का n लॅम्बडाच्या फॉर्ममध्ये असेल म्हणजे मल्टिपल इंटिग्रल ऑफ जर का लॅम्बडा असेल तर त्याच तुमचा ॲम्प्लिट्यूड काय असेल A1 + A2 म्हणजे काय होईल, त्यांची ॲम्प्लिट्यूड काय होईल, इन्क्रीज होईल. ठीक आहे. मग त्यासाठी समजा आपल्याला जर का इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायची असेल किंवा त्या पॉईंटची इंटेन्सिटी कशी असेल, मॅक्झिमम इंटेन्सिटी असेल. मग आपण I1 + I2 + 2 × स्क्वेअर रूट ऑफ I1 I2 आणि जर का cos 0 टाकला तर cos 0ची व्हॅल्यू किती असते, 1 असते. मग समजा आपण असं कन्सिडर की I1 = I2 = I, तर त्याच काही इक्वेशन मिळेल बघा आपल्याला I1 + I + I + 2 × स्क्वेअर रूट ऑफ I² दॅट इज 4I. म्हणजे याचा अर्थ काय, जी काय मॅक्झिमम इंटेन्सिटी असते किती असते तुमची, 4 टाइम्स ऑफ I असते. आणि I मॅक्ससाठी इक्वेशन असतं तुमचं स्क्वेअर रूट ऑफ I + स्क्वेअर रूट ऑफ I2 ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज द कंडिशन फॉर द कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. त्यानंतर सेकंड आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आता डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे काय सांगतो आपण की ज्यावेळेस दोन वेव्ज इक्वल फ्रिक्वेन्सीच्या आणि इक्वल ॲम्प्लिट्यूडच्या सेम डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होत असतील, जर का ते सुपर इम्पोज झाली आणि त्यांची इंटेन्सिटी जर का डिक्रीज झाली म्हणजे थोडक्यात ॲम्प्लिट्यूड जर का डिक्रीज झालं किंवा मिनिमम झालं त्याला आपण कहतो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. पण कंडिशन काय की ते कसे असतील, अपोजिट फेजमध्ये असतील आणि ॲम्प्लिट्यूड कसे मिळेल आपल्याला, मिनिमम मिळेल. मग आता ॲम्प्लिट्यूडच्या रिझल्टंट कंडिशननुसार फॉर्म्युला काय आपला A1² + A2² + A1 A2 cos डेल्टा. जो काय फेज डिफरन्स आहे, फेज डिफरन्स कसा असेल, ऑर मल्टिपल इंटिग्रल ऑफ पाय असेल, दॅट इज π, 3π, 5π. आणि पाथ कसा असेल तुमचा, पाथ डिफरन्स 2n - 1 × λ/2. त्या सिच्युएशनमध्ये ए काय असेल तुमचा स्क्वेअर रूट ऑफ A1² + A2² - 2A1 A2 दॅट इज A = A1 - A2. आता जे काही आय मिनिममची व्हॅल्यू जी काय मिळेल आपल्याला ती काय मिळेल बघा, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू आपण I1 + I2 - 2 स्क्वेअर रूट ऑफ I1 I2. जर का I1 = I2 असेल तर इक्वेशनमध्ये काय मिळेल तुम्हाला, 0. म्हणजे याचा अर्थ काय की ज्या डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल त्या डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये जी काही इंटेन्सिटी कशी मिळेल तुम्हाला, मिनिमम मिळेल. ओके. म्हणजेच आय मिनिमम काय तुमचा स्क्वेअर रूट ऑफ I1² - I2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. हे झाले तुमचे इंटरफरन्स ऑफ वेव्हचे काही बेसिक पॉईंट. त्यानंतर त्याचे काही एक्झाम्पल्स आपण ते एक्झाम्पल स्टडी करू म्हणजे तुम्हाला हा टॉपिक पूर्णपणे कव्हर होऊन जाईल. कंडिशन बघा, क्वेश्चन विचारला आहे, इफ 2 वेव्स ऑफ इंटेन्सिटी I and 4I आर सुपर इम्पोज देन मिनिमम अँड मॅक्झिमम इंटेन्सिटीज आर. मॅक्झिमम इंटेन्सिटी फॉर्म्युला आपल्याकडे I1 + स्क्वेअर रूट ऑफ I2 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ I1 + 4I ब्रॅकेट स्क्वेअर I1 + 2I × स्क्वेअर दॅट इज 9I. ओके. आणि आय मिनिमम काय मिळेल तुम्हाला, आय. ठीक आहे. म्हणजे इक्वेशनमध्ये काय करतो आपण, फक्त मॅक्झिमम आणि मिनिममच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून रिझल्टंट आय मॅक्स किती येईल आणि आय किती येईल ते आपण कॅल्क्युलेट करतोय. then second is 2 sources of sound of intensity I and 4I are equal are used if an interference of sound experiment. Then the intensity of sound at a point where the wave from 2 sources superimposed with the phase difference of π/2 radian is. काय सांगितलं आपल्या की 2 साऊंडचे सोर्सेस आहे, त्यांची इंटेन्सिटी I आणि 4I. ठीक आहे. तर क्वेश्चन आपले विचारले की त्यांचा इंटेन्सिटी किती असेल असा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. इंटेन्सिटी काय फॉर्म्युला आपला I1 + I2 + 2 × स्क्वेअर रूट ऑफ I1 I2 cos π/2. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, cos π/2 ची व्हॅल्यू तुमची असेल cos 90 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा म्हणजे I आणि 4I, I + 4I प्लस इक्वेशनमध्ये cos π/2 म्हणजे 0 म्हणजे ही व्हॅल्यू तुमची 0 होऊन जाईल, दॅट इज I + 4I किती होईल, 5I. ठीक आहे. दिस इज आन्सर फॉर एक्झाम्पल नंबर 2. त्यानंतर काही बेसिक पॉईंट्स आहे बघा, जो का I max अपॉन I मिनिममचा जो रेशो असतो तो असतो A1 + A2 अपॉन A1 - A2 ब्रॅकेट स्क्वेअर. ॲव्हरेज इंटेन्सिटी जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल ती असते I max + I minimum अपॉन 2 दॅट इज 2I. त्यानंतर डिग्री ऑफ व्हिजिबिलिटी ती कॅल्क्युलेट करतो आपण I max - I minimum अपॉन I max + I minimum × 100. आणि जे काय परफेक्ट इंटरफरन्स असतील त्यांची जी काय डिग्री ऑफ इंटरफरन्स असते ती असते 1 डिग्री 1 or 100%.
Okay, this is all about the interference and superposition of wave. In tomorrow lecture, we study the stationary wave and bits. Thank you.